आपला विषय चालू होता सहज बोलणे हित उपदेश. महाराज संत महात्मे सहज बोलत असतात आणि हिताचा उपदेश होत असतो. कसा होतो बघा. एक गुरु शिष्य अधिक मासामध्ये एका गावामध्ये गेले आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर महाराज ते उदरनिर्वाहासाठी आपली मधुकरी मागून खात होते महाराज. पण त्या गावात लोक नुसतं टावळक्या नुसती तिंगळकी नुसता छेळ करायचे त्या गुरु महाराजांचा. महाराज गुरु महाराज त्या गावातून 1 महिना झाल्याच्या नंतर निघून गेले. पण ज्या वेळेला पाठीवर गेल्याच्या नंतर ते गुरु शिष्याने गावाकडे पाहिलं, साधू महाराजांनी गावाकडे पाहिलं आणि गावाला आशीर्वाद दिला. तुमच्या गावाची भरभराटी हो, तुमच्या गावाचं कल्याण हो. शिष्यानं तर साधूकडे रागानेच पाहिलं. अहो एवढा छळ केला महिनाभर, एवढा त्रास दिला ह्या गावातल्या लोकांनी आपल्याला, तरी तुम्ही त्यांना आशीर्वाद देता. शिष्य म्हटला जाऊ द्या, संत लक्षण आहे. महाराज ज्या वेळेला गुरु शिष्यानं दुसऱ्या गावामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर महाराज त्यावेळेस त्या गावातील लोकांनी महाराज टाळ मृदंगाच्या गजरामध्ये त्या गुरु शिष्यांचं स्वागत केलं. 1 महिनाभर मधुकरी सुद्धा मागायची गरज नव्हती महाराज. लोक त्यांना मधुकरी जाग्यावर आणून द्यायचे. पूजेसाठी फुलं जाग्यावर आणून द्यायचे, खाण्यासाठी फळं, उपासासाठी फळं जाग्यावर महाराज त्या गुरु शिष्यांना आणून द्यायचे. पण कालांतराने 1 महिना झाला. त्यावेळेला ते गुरु शिष्य त्या गावातून निघाले आणि जात असताना लोक विनंती करू लागले, महाराज तुम्ही आमच्या गावातून जाऊ नका. तुम्हाला कोणी त्रास दिलाय का? तुम्हाला कोणी काही म्हणलं असलं तर आमच्या हर हर सरला सांगा. तुम्हाला कोणी त्रास दिलाय का? म्हटले नाही. साधूने सांगितलं, अरे बहता पाणी और चलता साधू. पाण्याने वाहत राहावं आणि साधूने चालत राहावं. महाराज गुरु शिष्य गावाच्या बाहेर 2-3 किलोमीटर अंतरावर गेले, पाठीवर गेले आणि पाठीवर गेल्याच्या नंतर साधू महाराजांनी गावाकडे पाहिलं आणि गावाला शाप दिला, ओस पडो तुमच्या गावाला. शिष्यानं तर साधूकडे रागानेच पाहिलं. अहो म्हटला, नसेल तुम्हाला चांगला आशीर्वाद देत आहेत तर देऊ नका, परंतु असे अपशब्द तरी बोलू नका. त्यावेळी महाराज गुरु असतात. गुरु शांतपणे 2 मिनिटं उभा राहिले आणि उभा राहिल्याच्या नंतर शिष्याला शांतपणे उत्तर दिलं, हे बघ बाळा, ह्या गावाला जर ओस पडलं, वाटूळ आलं तर ह्या गावाची लोक दुसऱ्या गावाला जातील आणि तिथं भजन करतील, तिथं पूजन करतील आणि त्यांनाही सन्मार्गाला लावतील आणि त्यांनाही आपल्यासारखं करून टाकतील. आपण सारिके करीशी ताटकाळ नाही काळ वेळ लावेल. परंतु पहिल्या गावाला जर ओस पडला असतं, पहिल्या गावाला जर वाटूळ आलं असतं तर तेथील लोक दुसऱ्या गावाला जातील आणि तिथं सुद्धा आपले दुर्गुण दाखवतील, तिथं पत्ते खेळतील, जुगार खेळतील आणि त्यांना सुद्धा आपणासारखे करून टाकतील. म्हणून संत महात्मे महाराज सहज जरी बोलले तर हिताचा उपदेश होतो. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. विठाला